गायकानं त्या स्टोर मध्ये गावं असा आमचा नियम आहे. आता काय सापडायचं ना, हा गायक जरा वेगळाच होता. आता भैया म्हणत असतील लय प्रेमाच्या हक्क ऐकायच्या होत्या काय महाराज. ऐका ऐका ऐकल्या बर का. फार सुंदर आणि सर्वांच्या मनामनाचा ठाव या ठिकाणी हेमांगीजी जगद्गुरु यांनी घेतलेला आहे. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. मुद्दाम मी आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब, गोपीचंदन टिळा तुळशी हार गळा, विठ्ठलाचं नाव आहे. बाई याने आठवण करून दिली. आप ब्रिज से है तो गोपीचंदन मत भूलिए, उनका नाम गोपीचंदन आहे. आमची एक मागणी अशी आहे, आम्ही काल ग्रामसभा झाल्यानंतर आमच्या यवतमध्ये यवत गावच्या जागेमध्ये शिवस्मारकाचं भूमिपूजन केलेलं आहे. आम्ही कुठलाही नियम मोडणार नाही. आम्ही नियमानच रीतसर जाणार आहोत. कारण नियम मोडून आम्हाला चौथरा बसून त्यावर महाराज बसवायचे नाही. आम्हाला 6 महिने वेळ लागू द्या, पण आम्ही 2 कोटीचं त्या ठिकाणी शिवस्मारक उभारू. फक्त आम्हाला तुम्ही मंत्रालयात आम्ही आल्यानंतर आम्हाला तुम्ही त्या गोष्टीसाठी मदत करायची आहे अशी तुम्हाला विनंती करतो. आणि या ठिकाणी आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी सर्वांना मार्गदर्शन करायचं आहे. सर्वांनी आवाज द्यायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम. सियावर रामचंद्र की. ज्यांना ज्यांना बोलता येतंय त्यांनी पाठीमागं बोलायला काहीच हरकत नाही. हात वर करा सगळ्यांचे. सियावर रामचंद्र की, पवन पुत हनुमान की, उमापति महादेव की, सनातन धर्म की, गो माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर की, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. संग्राम भैया त्यांना कर्मणा झाले त्याशिवाय. आज छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी, छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी अशा या पुणे जिल्ह्यामध्ये यवत शहरामध्ये अखंड हिंदू समाज एकत्रित झालाय. आणि या हिंदू समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी वृंदावनहून आवर्जून उपस्थित असणाऱ्या सद्गुरु स्वामी हेमांगी साखीजी वैष्णव किन्नर आखाडा महामंडलेश्वर, जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करावं. जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा, हे आपण नेहमी म्हणतो. पण असा एक शेर व्यासपीठावरती आहे जो भूमिका उघडपणे घेतो आणि त्या भूमिकेवरती ठाम राहतो. असे माननीय आमदार संग्राम भैया जगताप व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार, ज्यांना दोन्ही हात आहेत त्यांनी टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही. व्यासपीठावरती उपस्थित रसिका सनदजी,
अहिल्यानगरहून आलेल्या माननीय सईताई अत्यंत खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी मार्गदर्शन केलं. त्या दोघींसाठी पण आपण जोरदार टाळ्या वाजवाव्या. इंदापूरहून खास अण्णा काटेजी इथं उपस्थित आहेत. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि ज्यांच्या नसा नसामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त वाहत आहे, ज्यांच्या नसा नसामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं रक्त वाहत आहे, ज्यांच्या नसा नसामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात त्यांच्या भगव्या ध्वजाची पताका खांद्यावरती घेणाऱ्या सुभेदार मल्हाररावांचं रक्त वाहत आहे. आणि अखंड हिंदुस्थान मधल्या हिंदू धर्माचं रक्षण, हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात ज्या माऊलीनं केला त्या पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकरांचं रक्त वाहत आहे. असा सर्व हिंदू समाज आज यवतमध्ये एकत्रित झालाय. तुम्हा सर्वांना मी नमस्कार करतो. तुमच्या समोर मी नतमस्तक होतो, प्रणाम करतो. आज आपण काय एकत्रित आलो आहे? अरे या महाराष्ट्रामध्ये जेव्हा जायचं, जेव्हा जेव्हा मंदिरावरती आक्रमण व्हायचं, जेव्हा जेव्हा मूर्तीची विठंबना केली जायची, जेव्हा धर्मांतरण व्हायचं, तेव्हा या महाराष्ट्रातले पुरोगामी त्या क्षमतेनं, त्या ताकदीनं हिंदू धर्माचं रक्षण करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभा राहत नव्हते. परंतु आता सरकार आल्याच्या नंतर हिंदू धर्मासाठी काम करणाऱ्या प्रत्येक तरुण पोराच्या पाठीमागे उभा राहण्याची भूमिका सरकार ठामपणे घेतं. त्यामुळे त्या पुरोगाम्यांना मला सांगायचं आहे, जे बोलतात छत्रपती शिवाजी महाराज हे धर्माचं राजकारण करत नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज यांची राजनीती ही सर्व धर्म समभाव होती. असे जे पुरोगामी या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये त्यांचं ज्ञान लोकांना सांगतात, त्या पुरोगाम्यांना माझा सवाल आहे, अरे आज आपल्या सर्वांची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना होते. एक जिहादी दगडानं मूर्तीची तोडफोड करतोय, लाथा मूर्तीला मारतोय. मग हे ज्ञान देणारी लोक कुठं आहेत? कुठं आहे तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकारण करण्यासाठी, मताचं राजकारण करण्यासाठी तुम्ही महाराजांचं नाव घेता आणि महाराजांच्या अस्मितेवरती जर कोणी घाला घालत असेल तर हा हिंदू समाज सहन करणार नाही. मित्रांनो, तुम्ही नीटपणे हा विषय समजून घ्या. आपणच समजा आपल्या बापाचा फोटो घरात आहे की ज्या बापाचा मृत्यू झालाय, आपल्या घरात आपल्या आजोबाचा फोटो आहे, आजोबाचा मृत्यू झालाय, आपल्या घरात पंजोबाचा फोटो आहे, पंजोबाचा मृत्यू झालाय. आणि जर कुणी येऊन आपल्या बापाच्या फोटोला, आपल्या पंजोबाच्या फोटोला, आपल्या आजोबाच्या फोटोला, आपल्या घरातल्या रक्तातल्या कुणाच्याही फोटोला जर अशा प्रकारची विटंबना केली तर तुम्हाला राग येईल का नाही येईल? सांगा, आवाज येऊ द्या. येईल ना राग? जर बापाच्या फोटोला हात कोणी लावला तर आपली तळ पायची आग मस्तकात जाते. अरे मित्रांनो, मग हे सरकारचं काम आहे का? घरात जर असा काय प्रकार घडला, आपण सरकारकडे जातो का? आपण स्वतः भूमिका घेतो की नाही घेत? की माझ्या बापाच्या फोटोला हात लावला सरकारने याच्यावरती कारवाई करावी असं आपण म्हणतो का? म्हणजे हे आपलं घरचं काम म्हणून आपण लगेच तुटून पडतो की माझ्या बापाच्या फोटोला हात लावला, माझ्या आजोबाच्या फोटोला हात लावला, माझ्या पंजोबाच्या फोटोला हात लावला, माझ्या खाकर पंजोबाच्या फोटोला हात लावला, मग हे घरचं काम म्हणून तुम्ही बाहेर पडता. अरे हिंदू धर्म, हिंदू समाज हे घर आहे. हिंदू समाज हे घर आहे. आणि या ज्या त्यातल्या जाती आहेत त्या घरातल्या खोल्या आहेत. हा मराठा आहे, हा धनगर आहे, हा माळी आहे, हा साळी आहे,
हा तेली आहे, हा कोष्टी आहे, हा वंजारी आहे, हा कुंभार आहे, हा सोनार आहे, हा सुतार आहे, हा लमानी आहे, हा वंजारी आहे, हा रामोसी आहे, हा बेरड आहे. हे जे छोटे छोटे खोले आहेत, हिंदू समाज हे घर आहे. अरे जर बापाच्या फोटोला हात लावला तर आपण आपली भूमिका मांडतो. अरे हिंदू धर्माचा बाप कोण आहे? तुम्ही सांगा, हिंदू धर्माचा बाप कोण आहे? जोरात आवाज येऊ द्या. हिंदू धर्माचा बाप, हिंदू धर्माचा आजोबा, हिंदू धर्माचा पंजोबा. अरे जर हिंदू धर्माचा बाप छत्रपती शिवाजी महाराज असतील, हिंदू धर्माचा आजोबा छत्रपती शिवाजी महाराज असतील, हिंदू धर्माचा पंजोबा छत्रपती शिवाजी महाराज असतील, हिंदू धर्माचा खापर पंजोबा छत्रपती शिवाजी महाराज जर असतील, अरे मग त्यांच्या पुतळ्याला जर कोणी विटंबना करत असेल तर त्याला उत्तर द्यायची जबाबदारी कुणाची आहे? कुणाचे? आवाज सगळीकडून येऊ द्या, सगळीकडून येऊ द्या, त्या जिहाद्यांना कळू द्या. अरे हे उत्तर देण्याची जबाबदारी आपली आहे. या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या, या हिंदुस्थानामध्ये राहणाऱ्या 100 कोटी हिंदूंची ती जबाबदारी आहे की जर माझ्या महाराजाच्या फोटोला, पुतळ्याला जर तुम्ही विटंबना करण्याचा प्रयत्न केला तर त्या जिहाद्याचे काय कलम केले पाहिजे? अरे त्याचा शिवाजी महाराजांना खूप आवडायचं, चौरंगा करायचे. चौरंगा करायचे म्हणजे काय करायचे? येतून 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 4 ठिकाणी. अरे मग केलं पाहिजे की नाही कुणीतरी? का असं होतंय? माग पौड मध्ये अन्नपूर्णा मातेच्या मूर्ती बरोबर अनैसर्गिक कृत्य केला त्या चांद शेख नावाच्या एका जिहादीनं, बरोबर. इथंच तुमच्या इथं वरवंड नावाचं गाव आहे, तिथं याच दिवशी महादेवाच्या पिंडीच्या बरोबर मूर्तीभंजन केला. अरे आज शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हात घालणं हे सहज झालेली घटना नाही आहे, हे चुकून झालेलं कृत्य नाही आहे. या जिहाद्यांना माहिती आहे की अखंड हिंदुस्थानातल्या हिंदूंचा जीव कुणामध्ये आहे तर तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मध्ये आहे. या जिहाद्यांना माहित आहे एका झेंड्याखाली हिंदू समाज कधी येऊ शकतो तर तो फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती सर्व हिंदू समाज जातीपातीच्या बेड्या तोडून एकत्र येऊ शकतो, हे जिहाद्यांना माहिती आहे. आणि त्यांनी हा प्रयोग केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करून हिंदू समाजाची रिॲक्शन नेमकी काय येते त्याच्यावरती त्यांची पुढची भूमिका ठरणार आहे. आणि म्हणून सगळ्या हिंदूंना माझी हात जोडून विनंती आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवरती केलेला आघात नाही आहे, अखंड हिंदू धर्मावरती केलेला आघात आहे, आपल्या अस्मितेवरती केलेला आघात आहे, आपल्या अभिमानावरती, आपल्या स्वाभिमानावरती केलेला आघात आहे. आणि म्हणून ही सय्यद नावाची जी औलाद आहे ती औलाद कायमची अल्लाह घरी गेली पाहिजे, याची व्यवस्था तुम्ही केली पाहिजे. अरे एवढी मस्ती येते कुठून? एवढी हिंमत येते कुठून? छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला तुम्ही हात घालता, मूर्तीला हात घालता, एवढी हिंमत कशी काय झाली? का झाली? कुठून हे आलं हे बळ इतकं? याच्या खोलामध्ये जाण्याची आवश्यकता आहे. पुणे पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे, एका दोघांचं हे काम असू शकत नाही. त्याची बैठक झाली असेल, हे ठरलं असेल, तो सय्यद उठला आणि निळकंठेश्वराच्या मंदिरामध्ये गेला, असं होत नाही आहे. याच्या पाठीमाग मोठा षडयंत्र आहे. आणि म्हणून माझ्या पोलीस भावांना माझी विनंती आहे, याच्या मुळापर्यंत जावा, त्याचं घर पाडता येतंय का बघा, करा धाडस.
राज्यामध्ये मुख्यमंत्री खमकाय. विशाळगडावरचं अतिक्रमण गेले 50 वर्ष निघत नव्हतं. राज्यामध्ये देवाभाऊ मुख्यमंत्री झाले, संपून टाकला, अतिक्रमण काढून टाकला. पन्हाळगडाच्या पायथ्याशी जिथं अफजल्याचा कोतळा काढला तिथलं अतिक्रमण काढून टाकला. 28 जूनला मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावरती गेलो होतो. तुम्ही टीव्ही मध्ये बघितलं असेल. तिथं काही लोकांचे प्रश्न होते, त्यांना भेटण्यासाठी आणि महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. 28 आणि 29 तारखेला तिथं गेल्यानंतर माझ्या गोष्ट लक्षात आणून दिली त्या गावकऱ्यांनी. संग्राम भैया किती गंभीर बाबा आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराजांना हे सगळे औरंगजेबापासून अफजल्यापर्यंत, शाहिस्तेखानापासून हे सगळे लोक थरथर थरथर कापायचे. आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणारा रायगड किल्ला, ज्या रायगड किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, ज्या रायगड किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा राज्यकारभार पाहिला, आणि ज्या रायगड किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र समाधी आहे, असा रायगड किल्ला छत्र निजामपूर ग्रामपंचायतच्या अंतर्गत होता. अरे ही किती गंभीर बाब आहे. अरे जो माझा राजा त्या मोगलांना सळो की पळो करून सोडत होता, हे निजाम आदिलशाही आले कुठून आणि त्यांचं नाव कुठून आलं? म्हणजे हे षडयंत्र हे पूर्वीपासून कसं चालू आहे याचा विचार करा. 29 तारखेला जूनला मी मुंबईला संध्याकाळी गेलो. 30 तारखेला दुपारी माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांना भेटलो, देवाभावना, आणि त्यांना विनंती केली की असा असा प्रकार आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ आदेश दिले की हे चालणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी ही छत्र निजामपूर ग्रामपंचायतच्या अंतर्गत चालणार नाही. त्यांनी तात्काळ आदेश दिले. ग्रामविकास खात्याचे मंत्री जयकुमार गोरे भाऊंनी आदेश दिले, आणि मला अभिमान आहे 30 तारखेला मागणी केली आणि 18 जूनला सभागृहामध्ये छत्र निजामपूर ग्रामपंचायतचं नाव बदललं आणि रायगडवाडी ठेवला. सरकारला धन्यवाद द्या जोरदार टाळ्या वाजवून. आणि पुढचा नियोजन आहे सरकारचं, त्या ग्रामपंचायतचं नाव हे किल्ले रायगड करायचं आहे. काही तांत्रिक अडचणी आहेत पण आम्ही ते करून घेऊ. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नुसतं नाव घेणार सरकार महाराष्ट्रामध्ये नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती काम करणारं सरकार आहे. आणि म्हणून चिंता करू नका. तो जो जिहादी आतमध्ये गेलाय ना, पोलिसांना माझी विनंती आहे, याची सगळी टोळी पकडा आणि UAPA ऍक्ट खाली त्यांच्यावरती कारवाई करा. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हात घालतो म्हणजे तो देशाच्या अस्मितेला हात घालतो. जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्याचा विचार मनामध्ये आणतो, तो देशाच्या विरोधामध्ये देशद्रोहाचं काम करतो. म्हणून त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. पोलिसांना माझी विनंती आहे, तुम्ही त्याला पकडला, मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो, तुमचं अभिनंदन करतो, परंतु ह्याला कडीतली कडी सजा झाली पाहिजे आणि परत कुठल्या जिहाद्याची हिंमत झाली नाही पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये असं कृत्य करण्याची. आम्ही सगळे लोक बोलतो, लोकांना वाटतं हे काहीतरी, अरे यांचं काहीतरी वेगळंच चाललंय. भाजपवाले बोलतात, बाकीचे लोक बोलतात, अरे पण संग्राम भैया बोलतात म्हणजे तुम्ही हा विषय अत्यंत सिरियस घ्या. संग्राम भैया काय उगाच बोलत नाहीत, अत्यंत सिरियसपणे विषय घ्या. हा विषय साधा सोपा नाही आहे. आम्ही बोलतो लव्ह जिहाद, आम्ही बोलतो लँड जिहाद. मीडियामध्ये काय भादर बसलेत मुंबईमध्ये, हे षडयंत्र आहे, लव्ह जिहाद होत नाही, ते म्हणे दुसऱ्या लग्न सर्व धर्म संभाव आम्ही मानतो. अरे लव्ह जिहाद काय नीट समजून घ्या तरुण पोरांनो. लव्ह जिहाद, लव्ह म्हणजे प्रेम आणि जिहाद म्हणजे इस्लाम सोडून जी लोक आहेत, इस्लाम सोडून जी गैर मुसलमान लोक आहेत, या धर्मातल्या मुलींना प्रेमाचं नाटक करून त्यांना जाळ्यामध्ये घ्यायचं. एकदा प्रेमात अडकली का मग तिच्या बरोबर लग्न करायचं,
2-3-4 मुलं जन्माला घालायची आणि मग तिला सोडून द्यायचं, तिच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागायचा, तिच्या घरच्या लोकांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागायचा, त्यांना सळू की पळू करून सोडायचं. अशी हजारो उदाहरणं रोज घडतायत. आणि म्हणून राज्य सरकारकडे आम्ही मागणी केली आहे की या महाराष्ट्रामध्ये लव्ह जिहादच्या बाबतचा एक कडक कायदा या महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे. आणि सरकार तसा कायदा आणण्याच्या विचारामध्ये आहे आणि तसं काम सुरू आहे. नंबर 1. नंबर 2, लँड जिहाद. आता इथं सांगितलं की 10 मशिदी झाल्या. कसं काय एवढ्या झाल्या? कुणी दिल्या? परवानगी कुणी दिली? कुठल्या जागेत आहेत? महाराष्ट्र शासन, गायरान, गावठाण, जलसंपदा, बांधकाम विभाग, गृहनिर्माण विभागाची शहरामधली जागा, महसूलची जागा, कृषी विभाग. काय प्रकार आहे? सरकारी जागा दिसली लगेच तिथं घुसवा. आणि ओळखत पण नाहीत कोण आहेत, काय आहेत, कुठले. पोलीस प्रमुख ग्रामीण जे गिल साहेब आहेत त्यांना माझी विनंती आहे, कर्तबगार आहेत ते. इथल्या DYSP ना माझी विनंती आहे, पुणे जिल्ह्यामध्ये या ज्या वस्त्या आहेत या वस्त्यामध्ये या पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केला पाहिजे. आणि त्यांच्या घरामध्ये ती कोण लोक आहेत, कुठले आहेत, ऍड्रेस काय, कुठून आले, काय झालं, त्याचा सगळा शोध घेतला पाहिजे. आणि ते जर बांगलादेशी असतील, ते जर पाकिस्तानी असतील, ते जर रोहिंगा मुसलमान असतील तर त्यांच्या ढुंगणावरती लाता घालून त्यांना ताबडतोब जेलमध्ये टाकलं पाहिजे ना. अरे भाई आले कुठून? 20 कोटी झाले तरी म्हणताय अल्पसंख्याक. मला कळना अल्पसंख्याकांची व्याख्या काय आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं अल्पसंख्याक याचा अर्थ काय? अरे 20 कोटी अल्पसंख्याक कसे काय असू शकतात? हम दो हमारे दो. आम्ही तर एकदम त्याच्या धर्मग्रंथातलंच ते उदाहरण असल्यासारखं आमच्या लोकांनी हम दो हमारे दोचं पालन केलं. तिकडं हम दो नाही, हम 4 हमारे 10, हम 5 हमारे 12, हम 2 हमारे 6. हे कसा रेशो मेंटेन करणार? हसण्यासारखा अजिबात विषय नाही, सिरियस घेण्यासारखा विषय आहे. पौर्ण मधला ज्या चांद शेखनं अन्नपूर्णा मातेवरती जो प्रकार केला त्याचा बाप म्हणतो मला 8 आहेत. काय म्हणतोय? मला 8 आहेत आणि ह्यातला एक मी या कामासाठी सोडलाय. विचार करा, विचार करा तुम्ही या गोष्टीचा. आणि तुम्ही काय करताय? तुम्ही काय भूमिका घेताय? हे जे सगळे विषय आहेत हे तुम्ही नीट समजून घ्या. हिंदू धर्मानं सर्व धर्म समभाव ही भूमिका घेतली पाहिजे अशा काही लोकांचं मत आहे. परंतु समोरच्या लोकांची भूमिका काय आहे? ते म्हणतायत की अल्लाह एकच आहे, आम्ही दुसऱ्याला मानत नाही. अल्लाह एकच आहे, आम्ही दुसऱ्याला मानत नाही. आणि अल्लाहपेक्षा सर्वश्रेष्ठ कुणी नाही असं त्या लोकांचं म्हणणं आहे. त्या ख्रिश्चनवाल्यांचं तसंच म्हणणं आहे, येशू आमचा एकटा आहे, त्याच्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही. मी अहिल्यानगरच्या SP साहेबांचं विशेष अभिनंदन करतो. तिथं एका भगिनीला आजारी पडल्यानंतर त्या पादऱ्यानं तेल पाजलं आणि त्या भगिनीचा मृत्यू झाला. अहिल्यानगरच्या SP आणि तिथल्या PIनी त्याच्या मुसक्या आवळल्या आणि त्याला जेलमध्ये टाकला. जोरदार टाळ्या वाजून अहिल्यानगरच्या SP आपण अभिनंदन करू. मी सोलापूरच्या SPचं अभिनंदन करतो. कुलकर्णी साहेबांचं. एक माझ्या आटपाडी तालुक्यातला गेले नावाचा एक मराठा समाजाचा पोरगा गेले 10 वर्ष धर्मांतरणाचा धंदा करतोय. आणि तो सांगोला तालुक्यातल्या चोपडी गावामध्ये धर्मांतरण करायला गेल्यानंतर तिथं सापडला. पोलिसांना आम्ही आवाहन केलं, SP साहेबांना फोन केला, म्हणलं याच्यावरती कारवाई करा. हिंदू समाजातल्या लोकांना आमिष दाखवून फसवणूक करून चमत्कार करतो म्हणून त्यांना धर्मांतरण करून घेतलाय. मला आनंदाची गोष्ट सांगायची आहे, त्याचं सगळं ढुंगण सोलून काढायचं काम हे सोलापूर पोलिसांनी केलेलं आहे. आम्ही कौतुक करतो ना, या विषयाचं कौतुक करतो. आता ते कुठे गेला चमत्कार? तो म्हणा चमत्कार केला, काय होतं त्याचं ढुंगण सोडलंय. कुठं आहे चमत्कार? कुठं आहे? मध्ये माझ्यावरती सगळे तुटून पडतायत. अरे माझं म्हणणं आहे की 2011च्या जनगणनेमध्ये देशामध्ये तुमची 2 कोटी संख्या आहे. माझ्या विरोधामध्ये 24 मोर्चे काढले. हेच किती लोक हे आले कुठलं? हे हिंदू लोक आहेत, हे कन्वर्ट झालेले लोक आहेत, धर्म बदललेली लोक आहेत.
आणि कशासाठी बदललाय? दवाखान्याला पैसे दिले, गोळ्या औषधं दिली, पोरांना दप्तर दिलं, पोरांना पुस्तकं दिली, घर बांधायला 4 पत्रे दिले, घर बांधायला 4 सिमेंटची पोती दिली, 2-4 दगडाच्या ट्रॉल्या दिल्या, म्हणून धर्म बदलला. अरे लाजीरवाणी गोष्ट आहे. या महाराष्ट्रामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज औरंग्याला सांगतायत, अरे त्यांनी नाक कापलं, कान कापले, जीभ कापली, सगळे अंगावरची साल्टी काढली, अंगावरती मीठ मारलं, परत साल्टी आली, परत साल्टी काढली, बोट तोडली, पाय तोडले, डोळ्यामध्ये तप्त सळया तापून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये घातल्या. औरंग्या म्हणत होता की तुम्ही धर्म बदला, आणि धर्मवीर संभाजी महाराज म्हणाले मी धर्म बदलणार नाही, प्राण सोडेन पण मी धर्म सोडणार नाही. अरे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा, ज्याच्या बापानं 350 किल्ले बांधले. अरे आपण एक 4 पोत्यासाठी जर तुम्ही धर्म बदलणार असला तर तुम्ही कुठल्या लायकीचे आहात हे त्या लोकांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. अरे राजाचा पोरगा राजासारखा राहिला असता ना, काय गरज नव्हती त्यांना धर्मासाठी लढायचं. आज इथल्या माझ्या बहिणीच्या कपाळावरती कुंकू कशामुळे आहे? कुणामुळे आहे? कुणामुळे आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळे आहे की नाही? आज सुनता झाला नाही तुमचा, कुणामुळे झाला नाही? तुम्ही आज ताट मानेनं जगताय, मंदिरावरती कळस आज शिल्लक आहे, कुणामुळे शिल्लक आहे? अरे जोरात बोला सगळे. मंदिरामध्ये मूर्त्या कुणामुळे आहेत? तुम्ही आज सण करताय, उत्सव करताय, कुणामुळे करताय? तुमची अस्मिता कोण आहे? तुमचा अभिमान कोण आहे? तुमचा स्वाभिमान कोण आहे? अरे मग हे सगळं जर असेल तर या मूर्तीवरती जन घाला घातला आणि ते घाला घालायला लावणाऱ्या अवलादींना त्यांची जागा दाखवण्याची आवश्यकता आहे. ते तुम्ही काम केलं पाहिजे मित्रांनो. तर आपण महाराष्ट्रामध्ये राहण्याच्या लायकीचा आहोत, तर आपण महाराष्ट्रामध्ये राहू शकतो. महाराष्ट्रामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ शकतो. नाहीतर नुसतं भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मी म्हणणार, तुम्ही जय म्हणणार, मी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज म्हणणार, तुम्ही जय म्हणणार, त्यानं काही होणार नाही. आपल्या महिलांच्या मध्ये जागृती येण्याची आवश्यकता आहे. आमच्या गल्लीतला आहे, आमच्या ओळखीचा आहे, तो तसा नाही, तो तसा नसतो. गावात 4-5 असतात तेव्हा ते तसे नसतात. ते जेव्हा 50-100 होतात तेव्हा जरा जरा ते दिसतात, आणि ते तुमच्यापेक्षा लोकसंख्येनं जास्त होतात तेव्हा मालेगाव सारखी घटना घडते. म्हणजे लोकसभेला आपला उमेदवार त्याला पडली 5,000 मतं आणि समोरच्याला पडली 1,94,000 मतं. काँग्रेसवाल्याला वाटतंय ती आमची आहे, ती तुमची पण नाही, त्यांची संख्या वाढूस तर ती तुमची आहे. परत ते तुम्हाला सुद्धा पायाखाली घेताय, तुम्ही चिंता करण्याची आवश्यकता नाही. अरे मालेगाव केसचा आज निकाल आलाय, आणि जे आपल्या साध्वी होत्या प्रज्ञा ठाकूर, त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कोर्टानं निर्दोष सोडलाय. मी त्या काँग्रेसवाल्यांना आव्हान करतोय की तुम्ही जो सुरू केला होता की हा भगवा दहशतवाद आहे, ही जी भूमिका तुम्ही मांडली होती त्याला आज चपराक बसलेले आहे. या महाराष्ट्रातल्या आणि तमाम हिंदू समाजाची माफी या काँग्रेसवाल्यांनी मागितली पाहिजे. आज तुम्ही माझ्या भगव्या ध्वजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. हा भगवा ध्वज आमची अस्मिता आहे, आणि या अस्मितेवरती टीका टिप्पणी करण्याचा तुम्ही घाणेरडा प्रयत्न केला. आज न्यायालयानं तुम्हाला तुमची जागा दाखवून दिलेली आहे. मी कुठल्या धर्माच्या विषयी बोलत नाही, मी सगळ्या धर्मांचा आदर करतो, मुसलमानांचा पण, मुस्लिम धर्माचा पण मी आदर करतो. पण कधीपर्यंत? जर तुम्ही हिंदू धर्माचा आदर करणार असाल तिथपर्यंत. तुम्ही हिंदू धर्माचा आदर नाही केला, हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये षडयंत्र केला, तर मग मी त्या गोष्टीची बांधील नाही आणि तुम्ही असता कारण नाही. काही गरज नाही त्या गोष्टीची. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी जेव्हा पादरी तिथे धर्म बदलण्यासाठी आले, धर्मांतरण करण्यासाठी आले, तेव्हा चौघांना पकडलं आणि चौघांचा चौरंग करून टाकला. मी परवा गेलो, तुम्ही गेल्यानंतर बघा हे जे सगळे बोलतात ना शिवाजी महाराज किती बुद्धिमान होते बघा, ते नुसते लढाऊ होते अशातला भाग नाही.
प्रचंड बुद्धिमान होते. तिथं जगदेश्वराचं मंदिर आहे आणि जगदेश्वराचं मंदिर लांब न बघितलं तर ते मशिदीसारखं दिसतं. त्यांना माहित होतं हे कधीतरी इकडे येतील आणि हे जगदेश्वराचं मंदिर आहे त्याच्यावरती अटॅक करतील. त्यांनी त्या मंदिराची रचना केली, त्याला मिनार उभा केले 4. हे जेव्हा सगळे तिथं आले खुश झाले. तिथं मस्जिद आहे, समोर गेले आणि बघितलं तर आत पिंड आहे. त्यांची तळपाईची आग मस्तकात गेली. मंदिर पाडता येत नाही कारण धर्माच्या विरोधात जाते. तिथं मिनार उभा केलेली आहे. मग म्हणजे दरवाजा पाडायचा आणि आत जायचं. दरवाजात वागता येत नाही, महादेवाच्या पुढे वाकला असं होईल. दरवाजा पाडायला गेले तर दरवाजावरती सुद्धा त्यांनी काही पुराणातल्या प्रतिकृती छत्रपती शिवाजी महाराजांनी लावून ठेवले. दरवाजाही पाडता आला नाही आणि त्यांना आतमध्ये जाता आला नाही. ते आत गेले नाहीत, परंतु जो नंदी महाराज आहे जगदेश्वराच्या मंदिराच्या समोर त्या मूर्तीची त्यांनी विठंबना केली. मी आज तुमच्याशी बोलत असताना सुद्धा त्या नंदीचं नाक तोडलेलं आहे, कान तोडलेले आहेत, सिंग तोडलेली आहेत. मग त्या पुरोगाम्यांना माझा सवाल आहे की जे छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतायत की छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई धर्मासाठी नव्हती, मग हा नंदी कुणी तुमच्या बाप जाद्याने फोडला का रे? त्याचं उत्तर तुम्ही तिथं देऊन जावा. का तुमच्या घरी कोण आले होते? औरंगजेब, हे सगळे खिलजी, हे सगळे तुमच्या घरी काय मुक्कामाला होते का रे? तुम्ही या मताच्या राजकारणासाठी इतक्या खालच्या लेवलला जाऊन बोलता. आणि म्हणून माझी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना, अरे आपल्या सद्गुरू हेमांगीताई या तिकडून आलेल्या आहेत, काय त्यांनी भूमिका मांडली. अरे आपण काय केलं पाहिजे याचा विचार करा ना. त्यांनी जी भूमिका मांडली ती अखंड हिंदू धर्माला ऊर्जा निर्माण करणारी भूमिका त्यांनी मांडलेली आहे. जोरदार टाळ्या वाजून त्यांचं तुम्ही समर्थन करा. माझ्या किन्नर समाजाचं जोरदार टाळ्या वाजून समर्थन करा. जोरदार वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. आज त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका हिंदू धर्मासाठी अत्यंत महत्वाची भूमिका आहे. हिंदू धर्माचं रक्षण होण्याच्या दृष्टिकोनातून, हिंदू धर्माचं संरक्षण होण्याच्या दृष्टिकोनातून ही जी घेतलेली भूमिका आहे ती भूमिका आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून आजच्या सभेमध्ये जाता जाता तुम्हाला माझं इतकंच सांगणं आहे की हे जे प्रकरण घडलेलं आहे याच्यावरती आपण शांत बसता कामा नये. काय काय मताचं राजकारण गेलं चुलीत, त्याचं आपलं काही देणं घेणं नाही. आपल्याला हिंदू धर्म, अरे सगळे मत हिंदू, हिंदूवर तुटून पडा. काय परिस्थिती झाली? हे जे बाकीचे हिंदू राष्ट्र होती, कुठं आहेत हिंदू? पाकिस्तानातल्या हिंदूंची अवस्था काय आहे? युट्यूबवरती जाऊन बघा. बांगलादेश मधल्या हिंदूंची अवस्था काय आहे? तिथं युट्यूबवरती जाऊन बघा. हे जे सगळे अफगाणिस्तान पर्यंत जो आपला अखंड भारत होता तिथले हिंदू गेले कुठे? काश्मीरची स्टोरी तुम्ही युट्यूबवरती जाऊन बघा. घरामध्ये काश्मीरमध्ये एक पण मुसलमान नव्हता. काश्मीरमध्ये 90 वर्षापूर्वी एक पण मुसलमान नव्हता. आज तिथं 1-2% फक्त हिंदू राहिले. मग गेले कुठं? जर 100 वर्षापूर्वी काश्मीरमध्ये एक पण मुसलमान नव्हता, तिथं आज जी परिस्थिती तुम्ही बघताय तीच परिस्थिती उद्या तुमची होईल. आज नाहीतर उद्या, उद्या नाहीतर परवा ही परिस्थिती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि बाहेरच्या लोकांना हेच करायचे धंदे, त्याचा हाच उद्योग आहे की धर्मांतरण करा. या मोगलापासून सुरू आहे. औरंगजेबानं तेच केलं, अफजल्यानं ते केलं, आदिलशाहीनं ते केलं, निजामानं ते केलं, तुगलकानी ते केलं, लोधीनी ते केलं. हे सगळे येऊन धर्मांतरण धर्मांतरण, पण तरी सुद्धा हा हिंदू त्याच ताकदीनं राहिलाय, त्याच भूमिकेमध्ये आहे. भगव्या ध्वजाचा सन्मान राखण्याचं काम त्या हिंदू लोकांनी केलाय जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात आणि त्यांच्या विचारावरती चालतात. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये आपण अत्यंत संवेदनशीलपणे राहण्याची आवश्यकता आहे. आज यवतमधली ही घटना घडली आहे, यवतसाठी नाही रे, अख्ख्या हिंदुस्थानामध्ये संताप आणणारी घटना या यवत गावामध्ये घडली आहे. पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे, तुम्ही त्याच्यावरती कडक कारवाई करा. आणि तुम्ही सगळे तुमचे मोबाईल काढा, टॉर्च लावा. आणि मी 2च मागण्या तुमच्या समोर मांडणार आहे सरकारकडं, आणि मग मी थांबणार आहे. ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांनी मोबाईल काढा, सगळे टॉर्च लावा, सगळ्यांनी काढा. काढा. माझ्या पत्रकार मित्रांना विनंती आहे की हा हिंदू समाजाचा आक्रोश महाराष्ट्रावर जाऊ द्या. हिंदू समाज
हा जागा आहे. कुणी समजण्याचं असं कारण नाही की आम्ही काही करू हिंदू धर्माच्या संदर्भामध्ये आणि आम्ही करल ते खपाल अशी ज्या ज्या औलादींची ज्या ज्या जिहाद्यांची भूमिका आहे त्या सगळ्या जिहाद्यांना कळू द्या की हिंदू जागा आहे आणि तुम्हाला धर्माच्या विरोधामध्ये गेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जर तुम्ही चुकीचं काम केला तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. सरकारकडे माझी विनंती आहे, ह्या ज्या जिहाद्याला जेलमध्ये टाकलाय त्याला तुम्ही कडक फाशीची सजा होईल अशा पद्धतीची त्याच्यावरती कारवाई करा आणि महाराष्ट्रामध्ये लव जिहादच्या बाबतीमध्ये आणि धर्मांतरण जे करतायत त्यांच्या विरोधामधला कडक कायदा सरकारनं आणावा ही आमच्या सर्व यवतमधल्या हिंदू समाजाच्या वतीनं सरकारकडे माझी विनंती आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांनी जागेवर थांबायचे. शिववंदना होणार आहे. सर्वांनी जागेवर थांबायचं आहे. शिववंदना होणार आहे. एकदा पडळकर साहेबांना विनंती आहे, DYSP DSP या ठिकाणी आहेत. या अनधिकृत मशिदींचा मुद्दा तुम्ही त्यांच्याबरोबर बोलून घ्या, नाहीतर तप्त भावनांचा उद्रेक झाला तर त्याचे परिणाम फार वाईट होण्याची शक्यता आहे. सर्वांनी उभं राहायचंय शिववंदनेसाठी. या ठिकाणी सर्व यवतच्या वतीनं नानी आभार व्यक्त करणार आहेत. इथे जमलेल्या तमाम हिंदू राष्ट्राच्या हिंदू अस्मितेच्यासाठी आज जीवाचं रान करून इथं चारही दिशातून आमचा किन्नर समाज देखील आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आमच्या मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टचे आमचे आधारस्तंभ गुरुवारी श्री रंजिता नायक पुणे यांच्या मार्फत सर्व किन्नर समाज इथं आलेला आहे. आणि सर्वात इथं एक शोकांतिका मला ही फार वाटली की आज ह्या हिमांगी सखी ज्या आल्या, जसं तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचले आहेत तसे ह्या गावामध्ये देखील आज पूर्वीपासून 4 पिढ्यांपासून किन्नर समाज इथं आहे. आता येताना देखील पाहिलं तर ह्यातल्या काही 1-2 व्यक्ती असतील, त्या कुठल्या धर्माशी असतील, कुठल्या निगडीत असतील, ह्याच्याशी आम्हाला काही एक घेणं देणं नाही. किन्नर समाज हा असा आहे की सर्व धर्म समभाव मानणार आहे. पण आज मी इथं हे देखील पाहिलेलं आहे की हे चाललेले ह्या लोकांचं इथं काय काम. अरे ह्या लोकांचं इथं काय काम. तर आज इथं सभेमध्ये देखील आज पाहतोय गोपीचंदजी पडळकर बोलतात, संग्राम भैया बोलतात. आज जो महाराजांच्या नावाचा जो आपण गजर करतोय, आज हिमतीने केला पाहिजे. ह्यामध्ये 4 जणांचे आवाज येतात, 4 जणांचे आवाज येत नाही. ही बी एक शोकांतिका आहे. किन्नर समाज हा काय तुम्ही आम्ही घडवलेला नाहीये. हाच किन्नर समाज ह्या देवाधिकांपासून किन्नर यक्ष किन्नर दानव त्यापासून आला. तुम्ही हिंदू समाज आज शिवलामृत वाचताय, हर सोमवारी महादेवाची पूजा करताय. मग त्याच्यामध्ये तुम्हाला किन्नर समाजाचा काय सहभाग आहे, किन्नर समाज हा काय आहे हे तुम्हाला कळत नाही. मग त्यामध्ये तुम्हाला आम्ही आलो आज कासाठी, तर आज आम्ही देखील एक हिंदू आहोत, आम्ही एक सनातनी आहोत. आणि या धर्मासाठी हा किन्नर समाज मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट गुरुवर्य रंजिता नायक यांच्या मार्गदर्शनाखाली आज यवतमध्ये आलेला आहे. आज आम्हाला एक तुच्छ लेखताय, आई हिजडे, हा छक्का आहे. पण ह्याची व्याख्या खरी काय आहे की तुम्हीतल्या एकाने तरी सांगावी, एकाने तरी सांगावी. सगळे म्हणतात आम्ही सनातनी आहोत, आम्ही आहो, पण तुम्ही आमच्यासारख्याला आज तुच्छ समजताय. म्हणून आज आम्हाला एका गोष्टीसाठी आज आम्ही इथं तडफडून आलेलो आहोत का, तर आज आमच्या काळजाचा तुकडा, आज आमच्या स्वराज्य ज्यांनी 12 पगड जातीला घेऊन निर्माण केलं, आज आमच्या त्या शिवरायांवरती या जिहाद्यांनी जो हल्ला केलेला आहे, आज त्यासाठी आज किन्नर समाज येऊ शकतो. तर उद्या पुरा हिंदुस्थान मधील 12 पगड जातींनी आज एकत्र आलं पाहिजे. याच्यामध्ये कुठलाही धर्म जात भेद न येता हे आमच्या महाराजांसाठी सर्वांनी आलं पाहिजे. ह्याच्यात काही आले काही नाही आले ह्याच्याशी नाही, आमच्या राज्यासाठी आलं पाहिजे होतं. आज आज आज
हेच नाही, आज यवतमध्ये झालं ही मोठी घटना नाही, आज पौडमध्ये आमच्या आदिमायेच्या वरती जे अश्लील वर्तणूक या जिहाद्यांनी केला, आज तो जिहादी बाहेर सुटला. प्रशासनाने त्याचा काय केला याचा जबाब देखील प्रशासनाने द्यावा. आणि सगळ्यात महत्वाचं, आज आमच्या लेकी बहिणींची जी आबरू ह्या जिहाद्यांनी चालवलेली आहे, तर त्याच्यासाठी या कानाकोपऱ्यातील प्रत्येक 12 पगड जातीच्या लोकांनी आज एकत्र या जिहाद्यांच्या विरुद्ध आलं पाहिजे आणि याचा सर्वांनी त्याचा निषेध